अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भानं आमच्या पक्षाचे झारखंड राज्याचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी एक कायदेशीर नोटीस पाठवून काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि आज दिवसभर मीडियामध्ये या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्रा वहिनी यांच्या निवडीला आव्हान अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत आणि त्या संदर्भानं अतिशय नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की पक्षांतर्गत अशा पद्धतीनं ज्या वेळेला कुठलेही अंतर्गत प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातात त्यावेळेला पक्षाची जी घटना निवडणूक आयोगाकडे मान्यता मिळालेली आहे त्या घटनेतील तरतुदीनुसार पक्षांतर्गत वेगवेगळ्या निवडीच्या संदर्भानं कुणाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर त्या संदर्भातलं ऑब्जेक्शन हे पक्षांतर्गत व्यासपीठावर किंवा पक्षांतर्गत फोरम तेही विशिष्ट अशा पक्षांतर्गत असलेल्या व्यवस्थेच्या पुढे मांडावं लागतं. त्याला कुठेही कोर्टामध्ये जाण्याची पक्षाच्या घटनेमध्ये तरतूद नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तरी सुद्धा त्यांनी जी नोटीस पाठवलेली आहे ती नोटीस अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त झालेली नसली तरी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून ती आमच्याकडे त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भातली जी नोटीस द्यायला पाहिजे होती, जे ठिकाण कळवायला पाहिजे होतं, जे वेळ कळवायला पाहिजे होती ते कळवलं नव्हतं आणि ती गुपचूपच निवड झाली अशा पद्धतीचं त्यांनी हास्यास्पद अशा पद्धतीचा एक आरोप केलेला आहे. या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात बोलवण्यात आलेलं राष्ट्रीय अधिवेशन हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी वरळीला 2 या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. ते ठिकाण सगळ्यांना कळवण्यात आलेलं होतं. व्यवस्थितरित्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या सर्व सदस्यांना त्या संदर्भामध्ये निरोप देखील त्या ठिकाणी अधिकृत पद्धतीने कायदेशीररित्या जसे द्यायचे असतात तसे ते देण्यात आलेले होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नव्या निवडीच्या संदर्भामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पार पाडायची असते ती सगळी अत्यंत व्यवस्थितरित्या नियमाला अनुसरून पार पाडली आणि सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमुखानं सुमित्रा वहिनी पवार यांची निवड करण्यात आली आणि त्यांची निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला जो पत्रव्यवहार करायचा असतो तो सुद्धा कायदेशीर पद्धतीनं योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आला आणि निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे असलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून योग्य ती कायदेशीर पडताळणी करून त्या संदर्भामध्ये सुमित्रा वहिनी पवार यांच्या निवडीला मान्यता देखील दिली आणि आयोगाच्या वेबसाईटवर अधिकृतरित्या ती निवड प्रसिद्ध देखील करण्यात आली आणि त्यामुळं सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेल्या या संदर्भानं किंवा पाठवलेल्या नोटीसला कुठलाही अर्थ उरत नाही. तरी सुद्धा त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आम्ही आमच्या लिगल टीमकडे ते सगळे तपासायला पाठवून प्रत्येक मुद्द्याचं सविस्तरपणे त्या ठिकाणी कायदेशीर भाषेतच त्याला उत्तर देखील त्या ठिकाणी दिलं जाईल याच्याबद्दल शंका असू नये. पक्षाच्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षाची एक शिस्तपालन समिती असते आणि ती शिस्तपालन समिती जी आहे त्याला सुद्धा पक्षांतर्गत असलेली पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या त्या समितीमध्ये आणि त्या समितीच्या पुढे असे विषय जे आहेत ते मांडायचे असतात. त्याच्याऐवजी सच्चिदानंद सिंह यांनी लिगल नोटीस पाठवून एक प्रकारे पक्षशिस्तीचा सुद्धा भंग केलेला आहे. याचा देखील त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जाईल. यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये काही अस्वस्थ असे आत्मे असतात. त्यांना काही वेळेला पक्षांतर्गत चाललेली प्रगती खूपच असते आणि त्यातून असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात. परंतु या सगळ्या नोटीसला कुठलाही कायदेशीर आधार नाही आणि त्याच्यामुळं माध्यमांमध्ये या संदर्भातली चर्चा सुरू असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्याबद्दलची दुसरी बाजू माहिती करून देणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते आपल्याला त्या ठिकाणी आम्ही त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. दादा त्यांच्यावर काही शिस्तभंगाची कारवाई वगैरे एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी वकिलाच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळं त्याला पहिल्यांदा तर आम्ही कायदेशीर भाषेमध्ये निश्चितपणे त्याचं उत्तर देऊ. उद्या पक्षाच्या संदर्भानं पक्षातल्या वेगवेगळ्या निवडींच्या संदर्भानं घटनेमध्ये पक्षात नमूद केलेलं आहे की त्याची कार्यपद्धती काय आहे आणि त्या कार्यपद्धती आणि त्याच्या संदर्भातलं जे योग्य फोरम जे आहे ते पक्षाची शिस्तपालन समिती त्या फोरम पुढे न जाता थेट कायदेशीर नोटीस पाठवणं हे पक्षशिस्तीला अनुसरून नाही असं माझं मत आहे आणि त्याबद्दल आम्ही वकिलांचा सल्ला घेऊ आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई करू. अजितदादांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण न होत म्हणजे पूर्णही झालं नाही परंतु पवार कुटुंबांना आव्हान जे आहे ते पक्षांतर्गत होताना अहो
पवार कुटुंबाला आव्हान द्यायची ताकद या महाराष्ट्रामध्ये कुणाचीही नाही. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पाठीमागे या महाराष्ट्राने सुनेत्रावहिनी पवार यांचं नेतृत्व एकमुखाने स्वीकारलेलं आहे. पक्षाचे जेवढे निर्वाचित झालेले विधिमंडळातले सदस्य आहेत, लोकसभेमधले जे सदस्य आहेत, या सर्वांनी आणि त्याचबरोबर पक्षाच्या 100% कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनींचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे एकमुखाने स्वीकारलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आज पवार कुटुंबाकडे म्हणजे सुनेत्रा वहिनी पवार अजितदादांच्या त्या वारसा म्हणून त्या ठिकाणी नेत्या म्हणून आमच्या समोर आहेत, त्यांच्याकडे या पक्षाचं नेतृत्व असेल तर आणि तरच आपण भविष्य काळामध्ये निवडणुका जिंकू शकतो. हा विश्वास सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आहे. आणि म्हणून करता सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाला कुठल्या तरी झारखंडच्या एका पदाधिकाऱ्यांनी आव्हान दिलं म्हणजे किंवा त्या संदर्भात नोटीस पाठवली म्हणजे त्या ठिकाणी फार मोठं कुठंतरी त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे असं समजण्याचं कारण नाही. सच्चिदानंद सिंह कदाचित तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा आजच पहिल्यांदा ते नाव ऐकायला मिळालेलं असेल. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यात, झारखंड असेल, जम्मू काश्मीर असेल, अजून वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आहेत. काही वेळेला अशा पद्धतीच्या नोटिसा ते कधी कधी स्वतःच्या डोक्यानं नव्हे तर दुसऱ्याच्या डोक्यानं सुद्धा दिलेल्या असू शकतात. दुसऱ्याच्या डोक्यानं म्हणताय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय की हा जो त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की अध्यक्षपदावरून त्यामागून कोणी राष्ट्रवादीतला एका बडा नेता असू शकतोय का असा देखील प्रश्न विरोधकांकडून करण्यात येतो. नाही, काही वेळेला कसं असतं की वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पदाधिकारी आहेत. अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यावेळेला त्या निवडी झालेल्या आहेत. त्या काळात त्या कुठल्या परिस्थितीमध्ये निवडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्या वेळेला अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या करता पक्षांतर्गत काही घडामोडी झाल्या आणि त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये काही गोष्टी आम्हाला लवकरात लवकर कागदपत्राची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काही करणं आवश्यक होतं. अशा काळामध्ये काही निवडी त्या ठिकाणी त्या काळामध्ये झाल्या. त्यामध्ये इतर राज्यांमधली काही समीकरणं असतील, त्यांच्या राज्यामध्ये काही अंतर्गत घडामोडी असतील, कदाचित त्यांना कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये जायचं असेल, मग जाता जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने ॲलिगेशन करून स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याची हवा असू शकते. काही वेळेला कोणी इतर राज्यातल्या कोणी त्या ठिकाणी त्यांचे कान भरलेले असू शकतात, काही असू शकतं. आपण त्या ठिकाणी मुद्दा काय आहे की त्यांनी जे काही ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे ते लिगल आहे का इलिगल आहे, ते पक्षाच्या घटनेमध्ये बसतं का आणि संविधानाच्या चौकटीत बसतं का, याला त्या ठिकाणी महत्व आहे. भारत निवडणूक आयोगाने काय मान्य केलं आणि त्या ठिकाणी काय मान्य केलं नाही हा मुद्दा असतो. त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही भारत निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे आणि अधिकृतपणे त्यांच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध देखील केलेली आहे. आणि पक्षाची जी घटना आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगानं, घटनेच्या तंतूच्या अनुषंगानं पक्षाचं कामकाज चालू आहे. दादा एकीकडे पाहिलं गेलं तर एनडीएमध्ये तुम्ही काय नेमकं म्हणता? तो विषय पूर्ण वेगळा आहे. आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता अनेक नेते, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि बऱ्याच वेळेला अशा वेळेला ते कार्यकर्ते संभ्रमात पडावे म्हणून सुद्धा काही गोष्टी अशा पद्धतीने राजकारणामध्ये केल्या जातात. त्यातला सुद्धा हा प्रकार असू शकतो. दादा प्रश्न असा आहे, सच्चिदानंद सिंह यांनी जो आरोप केला आहे त्याच्या मागे राष्ट्रवादीतला एका बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. असा आरोप माझ्या ऐकवात आलेला नाही. राष्ट्रवादीच्या अंतर्गत जे आहे ते अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न नाही. सर्वांनी मिळून सुनेत्रा वहिनींचं एकमुखी नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीने जर कोण आरोप करत असेल तर विरोधकांपेक्षा आम्हाला आमचा पक्ष जास्त चांगला माहिती. दादा, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी यापूर्वी देखील काही आरोप आपल्या पक्षातून देखील उत्तर दिले गेले नव्हतं. रोहित पवारांवरती किंवा एकंदरीतच समोरची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्यामधून कोणी अशा पद्धतीने त्यांना फूस लावलेली असू शकते का, काय वाटतंय त्या संदर्भात काही फूस आहेत? आताच त्या तर्कापर्यंत झालं की सच्चिदानंद सिंह यांना फूस कुणी लावली किंवा ते स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून त्यांनी हे केलं का आणखी कुणाच्या बुद्धीनं ते केलं याचा आम्ही देखील त्या ठिकाणी शोध घेऊ आणि आम्हाला त्या ठिकाणी पक्षांतर्गत जी आमची शिस्तपालन समिती आहे त्या समितीच्या पुढे याच्या संदर्भामध्ये सर्व पातळीवर आम्ही तपासणी करू
आणि जर तशा पद्धतीचं काही आढळलं तर त्यावेळेला आम्ही तुमच्याही काही निदर्शनास आणून देऊ आणि आमच्या पातळीवर जे करायचं ते आम्ही करू. दादा, त्यांनी 2023 मध्ये सच्चिदानंद सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली 2023 दादा हयात असताना. तर ती परवाची जी निवडणूक झाली राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुमित्रा ताईची, तर त्या निवडीमध्ये त्या सच्चिदानंद सिंह म्हणजे उपस्थित होते का नव्हते आणि त्यांनी काय म्हणले की ही निवडणूक पुन्हा एकदा घ्या. हे पहा की मी तरी मागणी काही केली अतरंगी मागणी म्हणून त्या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे असं अजिबात नसतं. सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रीय कार्यकारिणीवर सचिव म्हणून कर्जत येथे झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. नंतर सुरेखा वहिनींची निवड झाल्यानंतर त्यांची जी कार्यकारिणी झाली त्या कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश नव्हता. असे अनेक लोक पूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट होते आणि परत वहिनींच्या नवीन झालेल्या कार्यकारिणीमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी वगळण्यात देखील आलेले होते. राष्ट्रीय कार्यकारिणी वेगवेगळ्या पक्षाची जर आपण बघितल्या तर काही कालांतराने नवीन लोक येतात, काही जुने त्यात असतात, काही नव्याला समाविष्ट होतात, जुने असतात ते काही वगळले जातात. ही निरंतर प्रक्रिया आहे. हे म्हणजे त्यांना वगळण्यात आलेलं पत्र दिलं का? कारण 26 फेब्रुवारीला जी बैठक झाली वगळण्यात आल्याचं असं कुणालाही पत्र दिलं जात नसतं. ज्यांना घेतलेलं आहे त्यांचं पत्र निवडणूक आयोगाकडे दिलं जातं आणि त्यामुळं त्याच्यामध्ये ज्यांची नावं नसतात ते वगळलेली नसतात. नाही, 26 फेब्रुवारी जी निवडणूक झाली सुमित्रा ताईची, तर त्या निवडणुकीमध्ये सच्चिदानंद सिंह ते उपलब्ध म्हणजे उपस्थित होते का नव्हते त्या निवडणुकीत? आता या संदर्भामध्ये ते तपासून बघावं लागेल. त्यावेळेचं ते उपस्थित पत्रक तपासावं लागेल. ते उपस्थित होते का नव्हते हे त्या ठिकाणी बघावं लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे ते उपस्थित होते आणि त्यांची देखील त्यावेळेला सुरेखा वहिनींच्या निवडीला त्यांची मान्यता होती.